खूप वर्षापूर्वी एका योद्ध्याला रणभूमीवर आपल्या यशाची निश्चिती करण्यासाठी काही निर्णय घ्यायचा होता. तो आपल्या सैन्याला अशा बलवान शत्रूशी लढायला पाठवणार होता ज्यांचे सैन्यबळ त्यांच्या सैन्यबळापेक्षा जास्त होते. त्याने आपल्या सैनिकांना नावामध्ये बसून शत्रूच्या देशात आणून सोडले. सैनिक त्यांच्या हत्यारासह नावेतून उतरल्यावर त्या सैनिकांना इथवर आणणाऱ्या नावा जाळून टाकण्याचा आदेश त्याने दिला. युद्धावर जाण्याअगोदर त्याने आपल्या सैनिकांना उद्देशून सांगितले, तुम्ही पाहत आहात की तुम्हाला इथे आणणाऱ्या नावा आगीत जळून खाक झाल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की जोपर्यंत आपण जिंकत नाहीत तोपर्यंत हा किनारा जिवंतपणे सोडू शकत नाहीत. आता आपल्यासमोर पर्यायच उरला नाही. एकतर आपण जिंकू किंवा मरणाला कवटाळून ते युद्ध जिंकले. हाती घेतलेल्या कोणत्याही उद्दिष्टाचा पाठलाग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने त्याला परत घेऊन जाणाऱ्या नावा अशाच जाळून टाकल्या पाहिजेत. परतीचे सगळे मार्ग बंद करून टाकायचे हवेत. केवळ अशी करणारी व्यक्ती यशासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मनाच्या त्या अवस्थेला टिकवून ठेवण्याची खात्री बाळगू शकते, जिला जिंकण्याची उज्ज्वल इच्छा असे म्हटले जाते. ज्याला पैशाचा हेतू माहीत आहे अशा प्रत्येक माणसाला पैसा हवा असतो, पण केवळ इच्छा करून संपत्ती मिळत नाही. पण ज्याशिवाय मनाला दुसरे काहीच सुचणार नाही अशा तीव्रतेने संपत्तीची आस करणे. मग संपत्ती मिळवण्यासाठी ज्यांना अपयश म्हणजे काय हे माहीत नाही अशा निश्चित मार्गांची व साधनांची योजना आखणे व नंतर चिकाटीने त्या योजनेचा पाठिंबा देणे अशा प्रयत्नातून संपत्ती मिळते.